पहिला योग फर्स्ट जॉन लेटर अध्याय 3 और उसका 18। फर्स्ट जॉन चैप्टर 3 पहिला यूहन्ना फर्स्ट जॉन पहिला यूहन्ना चैप्टर 3 अध्याय 3 वर्स 18 त्याचा 18। हे बालकों, हम वचन और जिद से नहीं पर काम और सत्य के द्वारा भी प्रेम करें। मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी। हम आंखों को बंद करें। आपण डोळे बंद करूया। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही शुद्ध, क्या ही पवित्र है, इसलिए हम आपको धन्यवाद देते। वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता करना, दया रखना प्रभु। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। पहला यूहन्ना की पत्री फर्स्ट जॉन चैप्टर 3 पहिला यूहन्ना अध्याय 3 वर्स 18 त्याचा 18। प्रियो, हम यहाँ देखते सबसे पहले उसने हमें संबोधन किए बालक बोलकर। आणि आपण इथे पाहतो की सर्वात पहिले ते संबोधन आहे आपल्याला मुलांना म्हणून। हम परमेश्वर के बच्चे हैं आणि आपण देवाची मुलं आहोत। ये लेटर यूहन्ना ने लिखा है आणि हे जे पत्र आहे ते यूहन्नाने लिहिलेलं आहे। उस काल में वो प्रेरित है और उस काल में वो बहुत उम्र हो चुका था और उसने जब वो लेटर लिखा, इसलिए वो अपने इस्राएली मसीहों को वो बच्चे बोलकर संबोधन कर रहा है। आणि तो त्या काळामधला प्रेषित आहे आणि आता त्याचं खूप वय झालेलं आहे, म्हणून ते तो काय करत आहे, जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांना मुलांना म्हणून तो संबोधन और करतो। चर्च चलाने वाला हमेशा पिता के स्थान पर होता है आणि जे चर्च चालवणारे असतात ते लोक एका पित्याच्या स्थानावर और चर्च में आने वाले वो उसके बच्चे होते हैं। आणि चर्चमध्ये येणारे व्यक्ती देवाची मुलं असतात। इसीलिए वो बच्चे बोलकर संबोधन करते हैं आणि म्हणून ते त्यांना मुलांना म्हणून संबोधतात। इसलिए वो कहता है हे बालकों, आणि म्हणून तो म्हणतो हे मुलांना, अब तुम्हें प्रेम करना है, आणि आता तुम्हाला प्रेम करायचं आहे। प्रेम सिर्फ जीभ से नहीं करना है। आणि प्रेम फक्त जिभेद्वारे करायचं जैसे आहे। अक्सर हम लोग अपने होठों से बोलते हैं हाँ मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ, लेकिन हमारे काम कैसे रहते उसके विपरीत होते हैं। आणि आपण ओठाद्वारे म्हणतो की मी त्याला प्रेम करतो, परंतु आपले जे काम असतात त्याच्या विरोधामध्ये असतात। सच है, अक्सर हम हमारे माँ बाप को बोलते हैं कि हम आपको बहुत प्यार करते हैं, आणि आपण आई वडिलांना म्हणतो की आम्ही तुम्हाला प्रेम करतो, लेकिन काम कैसे रहते आणि काम कसे असतात, उनको दुखाने वाले। आणि त्यांना दुखवणारे। अगर हम प्यार करते हैं आणि जर आपण त्यांना प्रेम तो हम करतो उन्हें हर्ट करेंगे क्या, आणि मग आपण त्यांना दुखवू का, हम उन्हें दुख दर्द देंगे क्या, आणि आपण त्यांना त्रास हम देऊ उन का, पर जलेंगे क्या। आणि आपण त्यांच्यावरती जळण करू का। हम देखते हैं कि प्रेम क्या है, आणि आपण पाहतो की प्रेम काय आहे। सबको मालूम है प्रेम क्या है। आणि और सब समय उस वचन पर आए तो वचन पहला ग्रंथी की पत्री अध्याय 13 उसका 4 से लेके 7 तक। आणि पहिलं ग्रंथीकरण 15 ते 7 पर्यंत। ठीक है, आज हम सब लोग मिलकर पढ़ेंगे। आओ खड़े हो जाएंगे और पहले हम निकालेंगे पहला ग्रंथी की पत्री पहिलं ग्रंथीकरण 15 अध्याय 13 अध्याय 13। पहले ग्रंथी की पत्री पहिलं ग्रंथीकरण 15 पहला ग्रंथी की पत्री पहिलं ग्रंथीकरण 15 अध्याय 13 अध्याय 13 और उसका हम 4 से पढ़ने वाले। आणि त्याचा आपण 4 पासून वाचणार आहोत। खड़े हो जाएंगे। आपण सर्वजण उभे राहूया। फर्स्ट कोरिन्थियन पहिला ग्रंथी 13 अध्याय अध्याय 13 त्याचं 4 पद उसका 4 से हम 7 में पढ़ेंगे। 1 2 3। प्रेम है, कृपालु है, प्रेम राह नहीं करता, प्रेम अपनी बड़ाई नहीं करता, प्रेम ज्यादा नहीं, वह अनैतिक नहीं चलता, वह अपनी भलाई नहीं चाहता, जो मिलाता नहीं है, बुरा नहीं मानता, कुकर्म से आनंदित नहीं होता, परंतु सत्य से आनंदित होता है, वह सब बातों को सह लेता है, सब बातों की प्रीति रखता है, सब बातों की आशा रखता है, सब बातों में धीरज धरता है, प्रेम कभी टलता नहीं। आगे हम क्या करेंगे मालूम? इस प्रेम की जगह पे अपना नाम रख देंगे, अपना खुद का नाम रख देंगे। आणि आपल्या स्वतःचं नाव ठेवूया। जैसे अभी सोचो मैं पढ़ती हूँ तो मैं कैसा बोलूँगी, वनिता धीरजवंत है, वनिता कृपालु है, वनिता डहा नहीं करती, तो आपको अपना जगह दे सकती। नेहा
मध्ये रजवंत है, जैसे धनु बोलेगी धनुश्री उपाल, तो उस प्रेम की जगह पर आपको करना क्या है, अपना नाम लेना। 13 ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, स्वतःचं नाव. ठीक है, 1 2 3 अपनी बनाई नहीं चलती, वनिता झुंझलाती जाती नहीं, वनिता बुरा नहीं बुरा नहीं मानती, वनिता को कर्म से आनंद मिलती है, वो सत्य से आनंद मिलती है, वनिता सब बातें सब बातों से वनिता सब बातों जगते हैं, जैसे वनिता समाज आशा है, जिसमें सब बातों की रसोई वनिता प्रेम करना छोड़ेगी. झालं सगळ्यांचं वाचन, प्रार्थना करो. पवित्र पिता, इन्होंने जो कन्फेशन किया हम सभी वैसे ही होने को, उन्होंने कहा हमारी ज़बान में जीवन और मृत्यु है, हम जो बोलते हैं उसका अनुभव उसका स्वाद हम पाते. आज इन्होंने कन्फेशन किया है कि मैं ऐसा हूँ और ऐसा ही होगा. यीशु के नाम से प्रभु पवित्र पिता इन्हें ऐसा ही बनाना, ये मेरी प्रार्थना यीशु के नाम से. बैठे. तो कहने का उद्देश्य प्रियो, जैसे हमने यहाँ पढ़ा, हम देखते हैं कि लोग अक्सर क्या करते हैं, फोटो से तो बोल देते हैं कि मैं बहुत प्रेम कर रहा हूँ, आणि लोक ओठांद्वारे म्हणतात की मी प्रेम करतो, लेकिन कार्य से उनका प्रेम नहीं दिखता. आणि कार्याद्वारे त्यांचा प्रेम दिसत नाही. इसलिए यहुन्ना ने ये बात खास कलीसिया में आने वाले लोगों को कही, क्योंकि कलीसिया के लोग मुंह से बोलते हैं लेकिन कार्य में नहीं है. आणि म्हणून योहानाने ही गोष्ट खास मंडळीमध्ये येणाऱ्या लोकांना सांगते, कारण ते लोक तोंडाद्वारे बोलतात परंतु कार्याद्वारे काही इसलिए नाही. उसने कहा हे बालकों, आणि म्हणून तो म्हणतो हे मुलांना, हम वचन और जीभ से नहीं, सिर्फ वचन बोलने वाले नहीं, प्रेम करो, मैं आपसे बहुत प्यार करता हूँ, प्रभु ने बोला प्यार करो, इसलिए मैं आपसे बहुत प्यार करता हूँ. आणि प्रभूने सांगितलेलं आहे प्रेम करा म्हणून मी तुम्हाला खूप प्रेम करतो. हाँ, लेकिन ये सिर्फ वचन बोलकर या सिर्फ मुंह से बोलना नहीं, आणि फक्त वचनाद्वारे किंवा आपल्या तोंडाने बोलायचं नाही, परंतु काम और सत्य के द्वारा. आणि कृती आणि सत्याद्वारे जो करायचं आप आहे. प्रेम बोलते हो मुंह से, तो वैसे ही काम भी करो उसके लिए. आणि जे काही तुम्ही प्रेम म्हणून बोलता तुम्ही काय करायचं आहे, कार्य सुद्धा करायचं आहे. और सत्य में रहो. आणि सत्यामध्ये राहा. इसका मतलब मैं आपको बताती हूँ, यीशु मसीह ने हमसे कहा मैं तुझसे बहुत प्यार करता हूँ. आणि याचा अर्थ की येशू म्हणाला की मी तुम्हाला प्रेम करतो, कितने सालों से बोलते गए, आणि एवढ्या वर्षांपासून तो बोलत तुझसे गेला, बहुत प्यार करता हूँ. आणि मी तुला खूप प्रेम तो सिर्फ करतो. जीभ से ही कहा गया उसने, आणि फक्त तोंडाद्वारे त्याने म्हटलं वचन का, के द्वारा ही बोला गया. आणि फक्त त्याने वचनाद्वारे म्हटलं का नाही. उसने देखा कि हम मर रहे हैं, आणि त्याने पाहिलं की आपण मरत हम आहोत नरक जाने वाले हैं, आणि आपण नरकामध्ये मनुष्य जाणार का आहोत, अंत जलाया जाना है. आणि मनुष्याचा जो अंत आहे ते जाणं इसलिए आहे. उसने क्या किया, आणि म्हणून त्याने काय केलं, प्रेम वो मुंह से कहता था, आणि जो प्रेम तो तोंडाद्वारे उसने म्हणायचा कार्य में करके दिखाया. आणि त्याने ती कार्यामध्ये करून कराया, आणि तो खाली उतरून एक आला, मनुष्य रूप धारण किया. आणि एक मनुष्य रूप त्याने धारण बाइबल में केलं. लिखा है मनुष्य रूप शून्य रूप है, आणि बायबल सांगतं की मनुष्य रूपी शून्य रूप आहे, शून्य रूप है. आणि शून्य रूप आहे. इस शून्य रूप में वो बनकर आया. आणि या शून्य रूपामध्ये तो बनून आला. और इस पृथ्वी पर भी, जैसे देखो आज हम भी हमारे बच्चों को हॉस्पिटल में जन्म देते हैं, आणि आपण सुद्धा आपल्या मुलांना हॉस्पिटलमध्ये जन्म लेकिन देतो, हमारा यीशु मसीह गाय के गोटे में जन्म दिया. आणि आपल्या विषयी गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. जगह नहीं थी जन्म होने के लिए, वहाँ मरियम को जगह नहीं मिल रही थी, आणि मधुरेंना त्याला जन्म देण्यासाठी जागा लेकिन भेटली. वो गाय के गोटे में जन्म हुआ. आणि त्याने गायीच्या गोठीमध्ये जन्म नम्र घेतला. रहा. आणि तो नम्र राहिला. 30 साल तक माता पिता के आधीन रहा. आणि 30 वर्षांपर्यंत तो आई वडिलांच्या आधीनतेमध्ये अपने राहिला. छोटे भाइयों को उसने बड़ा कर उनकी शादी लगा दिया. आणि आपल्या लहान भावांना त्यांनी काय केलं, मोठं करून त्यांचं लग्न केलं. जोसेफ जो उसका नामधारी जो पिता था, मतलब उसको संभालने वाला उसका, वो मर गया, तो उसका दफन उसकी जगह पर एक पिता का स्थान लिया इसने, यीशु ने. आणि योसेफ हा त्याचा नामधारी वडील होता, म्हणजे पृथ्वीवरचा वडील होता. तरी सुद्धा तो गेल्यावरती येशूने काय केलं, त्याच्या जागेवरती ते उभा राहिला आणि सर्व काही ऐसा केलं. नहीं बोला कि अरे मैं तो यीशु हूँ, मैं तो परमेश्वर का बेटा हूँ, मुझे तो लोगों को बचाना है, मैं क्यों तुम लोग के साथ रहूँ. ऐसा उसने नहीं किया. उसने जैसा प्रेम उनसे किया तो फोटो से वो दिखाया, उनके साथ रहकर उसने प्रेम दिखाया. आणि तो असं म्हणाला नाही की मी येशू आहे आणि मी सर्व कामं का करावे, परंतु तो त्यांच्यासोबत राहिला आणि ओठाद्वारे त्यांनी जे काही प्रेम त्यांना दाखवलं ते त्यांनी कृतीला
त्याच्याद्वारे स्वतः दाखवलं. 30 साल इसीलिए उसे लगा. आणि म्हणून त्याला 30 वर्ष लागली. 30 साल होने के बाद वो सेवा में उतरा. आणि 30 वर्ष झाल्यानंतर मग तो सेवेमध्ये सेवा उतरला. करकर उसने सिर्फ लोगों के लिए जो प्यार है वो चंगाई देकर, उनकी जरूरतों को पूरा कर, जब उसने देखा कि अरे लोग भूखे हैं, उनको खाना नहीं है, तो उसने खाना देकर अपना प्रेम प्रकट किया. आणि लोकांना आरोग्य देऊन आणि लोकांना शांती देऊन पाहिलं की लोक हे उपाशी आहे, त्याने काय केलं, त्यांना जेवण दिलं आणि याच्याद्वारे त्याने स्वतःचं प्रेम प्रकट केलं. वो इस रीति से उसने दिखाया और हमारी मृत्यु उसने अपने ऊपर ले. आणि या रीतीने त्याने दाखवलं आणि आपलं जे मरण होतं त्याने स्वतःवरती दुःख घेतलं उठाया आणि त्याने दुःख उचललं अधोलोक तक गया आणि अधोलोकापर्यंत नीचे गेला तक वो उतरा. आणि खालपर्यंत तो उतरला. अंत तक उसने हमसे प्रेम किया. मतलब सिर्फ मुंह से बोला नहीं प्रेम करता हूँ, प्रेम करता हूँ, प्रेम करता हूँ, नहीं, प्रेम करता हूँ बोलकर उसने प्रेम करने वाले ने क्या किया, दुःख भी उठाया, काम भी करके दिखाया. आणि तो फक्त तोंडाद्वारे बोलला नाही की मी प्रेम करतो, परंतु त्याने प्रेम करत आहे म्हणून त्याने काय केलं, काम सुद्धा केलं आणि त्याने काय केलं, दुःख सुद्धा आपल्यासाठी उचललं. तो वैसे ही प्रियो आज हमारा परमेश्वर भी हमसे यही कहता है कि हम भी जब एक दूसरे से प्यार करने को प्रभु ने बोला, अभी हमको सबसे पहला प्यार किसको करने के लिए कहा, परमेश्वर. आणि सर्वात पहिले प्रेम कोणाला करायला सांगितलेलं आहे, देवाला. सबसे पहले किसको बोलते, प्रभु ने तुझे खूप प्रेम करतो. और सबसे पहले हम लोग कहते हैं कि प्रभु ने तुझसे बहुत प्यार यीशु करता ने है हमसे बहुत प्यार. आणि यीशु तुला खूप प्रेम लेकिन करतो. जब संडे आता है या उसका शवाल एक हफ्ते का एक दिन आता है तो गायब. आणि जेव्हा रविवार येतो किंवा आठवड्याचा एक दिवस होतो तेव्हा लोक गायब होऊन जातात. वो ओठों से बोलेंगे प्रभु बहुत प्यार करता है. आणि ओठांद्वारे म्हणते की प्रभु मी तुला खूप प्रेम करतो आज्ञा उल्लंघन करते हैं, आणि आज्ञा उल्लंघन अपनी करतात मर्जी से चलते हैं. आणि स्वतःच्या मर्जीद्वारे चालतात. फिर काम जैसे हम बोलते हैं वैसा करना है. आणि जसं आपण बोलतो त्याच रीतीने आपल्याला करायचं वो आहे. ये चाहता है कि हम प्रेम प्रकट करें, दिखाए, काम से भी दिखाए, हमारा प्रेम काम से भी दिखाए. आणि प्रभूची इच्छा आहे की आपलं जे प्रेम आहे ते आपण प्रकट करावं आणि कार्यांद्वारे सुद्धा दाखवावं. दूसरा प्रेम किसको है, आणि दुसरं प्रेम कोणाला आहे, फैमिली को. आणि कुटुंबाला आहे. हम हमारे फैमिली को सिर्फ फोटो से प्रेम नहीं करें, हाँ बाबा मम्मी पापा मेरी भाई मेरी बहन हम हमको बहुत प्यार करते, नहीं, कार्य में दिखाए, उनके साथ रहकर उनकी जरूरतों को पूरा कर उनका जो कार्य के समय पर उन्हें प्रकट करके दिखाए कि काम से दिखाए कि हाँ प्रेम करते हैं. आणि कुटुंबाला आपण फक्त ओठांद्वारे प्रेम करू नये, परंतु आपण काय करायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि कार्याद्वारे आपलं प्रेम त्यांच्यावरती प्रकट करायचं आहे. उनके लिए दुख भी उठाना पड़ा तो दुख उठाना है. आणि जर त्यांच्यासाठी दुःख उचलावं लागलं तरी सुद्धा आपल्याला उचलायचं आहे. आणि तिसरं बंधु प्रेम. आणि बंधू प्रेम. हमारे जो चर्च के भाई बहन है वो और अपना ब्लड रिलेशन यानी हमारे खुद के भी भाई बहन है ना, उनसे हमें प्रेम करना है. आणि आपल्या चर्चमध्ये जे भाऊ बहिणी आहेत त्यांना आणि जे आपल्या रक्ताचं नातं आहे त्यांना सुद्धा प्रेम करायचं आहे. चौथा आणि चौथं मित्र का प्रेम. आणि मित्रतेचं प्रेम. प्रभु चाहता है कि हम हमारे फ्रेंड्स को भी जो उनसे फोटो से नहीं बोले कि हाँ मैं प्रेम करता हूँ, परंतु संकट के समय में प्रकट करके दिखाए. जैसे एक मित्र रात के समय पर रोटी मांगने गया अपने मित्र से. आणि एक मित्र त्याच्या रात्रीच्या वेळेला तो आपल्या मित्राकडे भाकर मागण्यासाठी. तो ये अगर इसको मित्र बोलता है, प्रेम करता है, तो रात को उठकर क्या करके देना चाहिए, रात को उठकर उसकी मदद करनी चाहिए. हा जर त्याला मित्र बोलतो की त्याला प्रेम करतो, रात्रीच्या वेळेला त्याने काय केलं पाहिजे, उठून त्याला मदत केली पाहिजे. रात के समय में उठकर क्या करना चाहिए, उसको हेल्प करना चाहिए. इसका मतलब है जो काम वो दिखा रहा है उस समय उससे दिखा रहा है मैं प्रेम कर रहा हूँ. बोले मैं आपको बोलता हूँ अगर आपने फोटो से नहीं भी बोला ना मैं तुमसे प्रेम करता हूँ, लेकिन हमारे काम दिखाने चाहिए कि हम प्रेम करते हैं. आणि जर तुम्ही ओठांद्वारे बोलत नाही की मी प्रेम करतो, परंतु आपल्या कार्यांद्वारे आपण दाखवलं पाहिजे की मी प्रेम करतो. योनातान दावीद से बहुत प्यार करता था. आणि नंतर हा दावीदाला खूप प्रेम करायचा. वो बहुत प्यार करता था. आणि तो खूप प्रेम करायचा. लेकिन उसने होठों से भी ज्यादा काम करके दिखाया. आणि त्याने ओठांद्वारे जास्त काम करून दाखवलं. कैसे काम करके दिखाया, आणि कसं काम करून जब दाखवलं. दावीद ने उसे कहा कि तेरे पिताजी मेरे विरुद्ध में है, आणि जेव्हा दावीद त्याला म्हणाले की तुझे जे वडील आहेत ते माझ्या विरोधामध्ये मार आहेत डालना चाहता है, आणि तो मला मारून टाकण्याची इच्छा ठेवतो. योनातान ने विश्वास रखा. आणि योनाताने त्याच्यावर विश्वास ठेवला. मेरा बाप है वो, ऐसा बोला. आणि माझे वडील आहेत ते अशा रीतीने तो म्हणाला. फिर उसको मालूम था अगर मेरा बाप मर गया तो बाद में वो राजा बनेगा, वो खुद बनने वाला. लेकिन उसने वो चाह रखा क्या, आणि त्याने ती इच्छा ठेवली का, उसने विश्वास रखा. आणि त्याने विश्वास ठेवला. यहाँ तक जब उसके पिताजी ने पूछा कि दावीद
मेज पर क्यों नहीं है? आणि परत की त्याच्या वडिलांनी विचारलं की दावीद हा मेजावरती का नाही? आपको मालूम है उसने कहा मैंने उसे छुट्टी दी है। आणि त्याने त्यांना सांगितलं की मी त्यांना सुट्टी दिलेली आहे। शाऊल बहुत चिढ़ गया आणि शाऊल हा खूप चिडला बहुत बुरी रीति से उसके साथ व्यवहार किया। आणि खूप वाईट रीतीने त्याने त्याच्याशी वागणूक केली। योनातान ने दावीद को पकड़वा के नहीं किया या गलत व्यवहार नहीं किया, दावीद से काम कर उसे भगाया वहाँ से, कहा कि हाँ सचमुच मेरे पिता तुझे मारने के लिए है, तू यहाँ से चला जा। आणि योनाताने काय केलं, त्याच्याशी वाईट वागणूक न करता त्याला त्यांनी पळवून लावला आणि सांगितलं की खरोखर माझे जे पिता आहे ते तुला मारण्यावरती आहे, ते निघून जा। तो प्रिय प्रभु यही चाहता है कि हम सिर्फ फोटो से प्यार नहीं करें, सिर्फ जबान से प्यार नहीं करें, परंतु हम कैसा प्यार करें, हम जबान कान से और सत्य से। सत्य से यानी क्या, दिखना चाहिए, ऐसा झूठा झूठा नहीं, झूठा झूठा प्यार नहीं होना चाहिए। आणि आपलं जे प्रेम आहे ते खोटं प्रेम नसलं पाहिजे। हम लोग इंसान है ना, बहुत बेस्ट एक्टर है, आणि आपण जे मनुष्य आहोत ते खूप उत्तम ऍक्टर आहोत। पिक्चर हीरो हीरोइन लोग कुछ भी नहीं है, हम इंसानों के सामने फीके है। आणि हे जे हिरो हिरोईन आहे ते काहीच नाही, आपल्या मनुष्यासमोर फीके आहे। इतने अच्छे इंसान, इतने बेस्ट एक्टर है आणि मनुष्य एवढे चांगले ऍक्टर आहे। क्या जब जरूरत रहेगा क्या हम प्यार मीठा से प्यार करेंगे, बहुत प्रेम से बोलेंगे, सिर्फ बोलेंगे, घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्यावर काही संकट आलं तर बघ मी हाय ना, मी हाय ना, मी हाय ना। जेव्हा संकट आलं कोण दिसत नाही संकटात, है ना। जो प्रेम करतो तो संकटात दिसतो, और जो प्यार करता है वो संकट में दिखाई देता है। नेहमी लक्षात और ये हमेशा याद ते रहे। बोलणार आहे असं ना, मी खूप प्रेम करतो, मी तुझ्या बरोबर आहे, मी खूप मला तू खूप आवडतो, खूप आवडतो मग ठीक आहे, संकटात तो कसा लागू हे मेन आहे, ते बघणं गरजेचं आहे। और जो कहता है कि तुझसे बहुत प्यार करता हूँ, तो मुझे अच्छा लगता है, तो उस संकट में देखने का वो आपके साथ लेते हैं। खोटं प्रेम नका करो, और जो झूठा प्यार है वो मत करो। दाखवणारं प्रेम जे दिखावटी प्यार जो होता है वो मत करो, आणि जे दाखवणारं जे प्रेम असतं ते तुम्ही करू नका। सत्य प्रेम करो, आणि जे सत्य प्रेम आहे ते डुप्लिकेट करा। प्यार नहीं चाहिए, आणि डुप्लिकेट प्रेम नकोय, ओरिजिनल लव। आणि ओरिजिनल प्रेम असावं। इसलिए प्रिय प्रभु चाहता है कि आप प्रेम करें, क्योंकि आप परमेश्वर की संतान है, यीशु मसीह के फॉलोअर है, यीशु के शिष्य है, यीशु प्रेम है और उसने प्रेम प्रकट किया। इसलिए हम भी क्या करना चाहिए, हम भी प्रेम दिखाना है, हमारा प्रेम दिखना चाहिए अपने लोगों को, अपने घर के लोगों को, अपने अड़ोसी पड़ोसियों को, अपने मित्रों को दिखना चाहिए और दिखना चाहिए अपने पति पत्नी को। आणि आपण येशूचे अनुयायी आहोत म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रेम करायचं आहे। आपलं जे प्रेम आहे ते देवाला दिसलं पाहिजे, आपले जे बंधू आहेत त्यांना दिसलं पाहिजे, जे कुटुंब आहे त्यांना दिसलं पाहिजे आणि जे पती पत्नी आहेत त्यांना सुद्धा दिसलं पाहिजे। प्रिय बाइबल में लिखा गया है पति पत्नी का प्रेम, आणि म्हणून बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे पती पत्नीचं प्रेम। बाइबल में पुरुषों को बताया गया है अपनी पत्नी से प्रेम करो, आणि बायबलमध्ये पुरुषांना सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या पत्नीला तुम्ही प्रेम करा। गलातियों की पत्री में आणि इफिसियों पत्रामध्ये इसमें कुलस्तियों की पत्री में आणि गलातियों पत्रामध्ये पढ़ेंगे उस वचन को। वाचूया का त्या वचनाला? तो प्रियो बाइबल के अनुसार अगर हम देखेंगे तो पुरुषों को बताया गया है कि अपनी पत्नी से प्रेम करें। आणि बायबलनुसार जर आपण पाहिलं तर पुरुषांना सांगतात एकत्र प्रेम करा। इफिसियों की पत्री अध्याय 5 इफिसियों पत्र अध्याय 5 उसका 25 त्याचं 25। पत्नींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली, जैसे मसीह ने कलीसिया से प्रेम किया। हम कहीं पर भी पढ़े हैं क्या कि कलीसिया ने मसीह को प्यार किया? आणि आपण कुठेही वाचलं आहे की मंडळीने ख्रिस्ताचे प्रेम केलं? नहीं, आणि नाही नहीं ना। लेकिन किसने प्रेम किया? आणि कोणी प्रेम केलं? मसीह ने आणि ख्रिस्ताने। ये मैं आपको इसलिए बताती हूँ क्योंकि देखो प्रियो, परमेश्वर ये कभी सिखाया था मुझे याद नहीं आ रहा है, लेकिन बीच में ये सिखाया था कि मेरे ख्याल से फ्राइडे को सिखाया था ये वचन कि हाँ यीशु मसीह परमेश्वर ने जब आदम की रचना की, आणि देवाने जेव्हा आदमाची रचना तो केली, उस आदम में ही स्त्री थी, आणि त्या आदमामध्ये स्त्री होती, नारी होती। लेकिन परमेश्वर ने आदम को अकेला पहले बनाया, आणि देवाने आदमाला पहिले एकटं बनवलं, सही, बाद में नारी बनाई। आणि नंतर देवाने नारी बनवली। तो आपको मालूम है क्यों बाद में नारी बनाई? आणि नारीला नंतर का बनवलं? पहले भी तो बना सकता था, आणि पहिली सुद्धा तो बनवू शकत होता, बाद में क्यों बनाई? आणि नंतर का बनवली? उसका कारण था आणि त्याचे एक कारण होतं, क्योंकि परमेश्वर हमारा पति है, आणि देव हा आपला पती आहे। हर मनुष्य का
पहिला पति, पहिला विवाह मनुष्य का हुआ है परमेश्वर के साथ। आणि प्रत्येक मनुष्याचा जो विवाह आहे ते पहिले देवासोबत झालेला आहे मानव स्त्री से होता है। आणि नंतर स्त्री सोबत होतं। जब परमेश्वर ने देखा 2:18 में, उत्पत्ति 2:18 में, वो अकेला है, यानी ओनली वन पीस है। आणि जेव्हा उत्पत्ती आहे 2:18 मध्ये देवाने पाहिलं की तो एकटा आहे, वन पीस, अकेला ही है, आणि एकटा कोई आहे दूसरा नहीं। आणि दुसरं कोणी और नव्हतं। परमेश्वर की इच्छा थी मनुष्य बढ़े, आणि देवाची इच्छा होती की मनुष्याने वाढावं 2, आणि 2, 3, 5, 10, 50, 50 100 आणि 100 ऐसा बढ़े। आणि अशा रीती त्याने अकेला वाढावं। रहता तो आणि आता जर एकटा राहिला असता तर वाढला असता। इसीलिए प्रियो परमेश्वर ने नारी की रचना की और इसीने उसमें से निकाला। आणि म्हणून प्रियने देवाने नारीची रचना केली आणि तिला त्याच्यामधून काढलं। इसीलिए क्यों? ताकि परमेश्वर ने नारी की रचना करने का कारण पुरुष के लिए है, इसलिए पुरुष की ड्यूटी है अपनी पत्नी से प्रेम करें। आणि नारीची रचना करण्याचं जे कारण आहे ते पुरुषासाठी आहे, म्हणून प्रत्येक पुरुषाने काय करायचं आहे? पत्नीवरती प्रेम करायचं आहे। बच्चों की संतति बढ़ाना आणि संतान वाढणं पुरुष से अकेले से नहीं होगा। आणि हे जे काम आहे ते पुरुषाने एकट्याद्वारे होणार उसके नाही। लिए उनके लिए वाइफ बनाया गया, आणि म्हणून त्यांच्यासाठी पत्नी बनवण्यात आली। पत्नी बनाने के बाद उनका विवाह कराया गया, उनको एक ब्लेसिंग, मतलब एक अच्छा एक विवाह की विधि उनके लिए रखी गई। आणि पत्नी बनवल्यानंतर देवाने त्यांचा विवाह ही चांगली उत्तम विधी त्यांच्यासाठी इसलिए केली। ये सब कुछ किसके लिए किया गया? पुरुष के लिए। आणि म्हणून हे जे सर्व काही आहे ते पुरुषासाठी करण्यात आलं। हर पुरुष अपनी पत्नी से प्रेम करे, वो कैसी भी है, कैसी भी है, वो प्रेम करे नहीं करे, पुरुष की ड्यूटी है उसको प्रेम करना। आणि म्हणून प्रत्येक पुरुषाने त्यांची बायको कशी आहे तरी सुद्धा त्यांना प्रेम करायचं आहे, तिने प्रेम करू किंवा नाही। इसलिए सबसे लास्ट एक पॉइंट मैंने इसीलिए लिया था क्योंकि ये बीच में सिखाने के लिए नहीं था। ये सबसे पहले हमारे लाइफ में कौन आता है? हमारा फैमिली आती है। आणि सर्वात पहिले आपल्या जीवनामध्ये कोण येतं? आपलं कुटुंब हमारे येतं भाई बहन आते हैं, आणि आपले भाऊ बहीण येतात। जैसे जैसे हम बढ़ते हैं हमें मित्र मिलते हैं, आणि जसं जसं आपण वाढतो आपल्याला मित्र भेटतात बाद में हमारी लाइफ में आती है हमारा लाइफ पार्टनर। आणि नंतर आपल्या जीवनामध्ये येतो आपला लाईफ पार्टनर। इसीलिए हम लाइफ पार्टनर को लास्ट में देख रहे हैं। आणि म्हणून आपण लाईफ पार्टनरला लास्ट मध्ये और पाहतो। इसीलिए प्रियो बाइबल के अनुसार परमेश्वर का वचन हमें कहता है कि पति पत्नी के बीच में अगर रिश्ता, पत्नी अगर आपसे जुड़ी रहती है तो हर पुरुष को अपनी पत्नी से प्रेम करना ये ड्यूटी है आपका, कर्तव्य है आपका। आणि जर पत्नीने जर तुमच्याशी जोडून राहायचं आहे तर प्रत्येक पुरुषाचं काम आहे की ते त्यावरती प्रेम करत राहणं। और वो भी कैसा प्रेम करना है? आणि ते सुद्धा कसं प्रेम करायचं लिखा आहे। है, आगे ऐसा लिखा है आणि पुढे असं लिहिण्यात आलेलं यीशु आहे मसीह ने अपने आप को दे दिया, आणि येशू ख्रिस्ताने स्वतःला देऊन टाकलं आपको भी अपनी पत्नी के लिए आपको दे देना है। आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पत्नीसाठी स्वतःला द्यायचं आहे। फिर यहाँ लिखा है आणि नंतर इथे लिहिण्यात आलेलं आहे अपने आप को प्यार करता है वैसे अपनी पत्नी से प्यार करना है। आणि जसं तू स्वतःवरती प्रेम करतो तसं स्वतः तू काय करतो? तुझ्या पत्नीवरती प्रेम कर। फिर लिखा है पत्नी से बैर नहीं रखना है, आणि नंतर दिलेलं आहे की तुझ्या पत्नीशी तू वेळ ठेवायचा आहे। उसका पालन पोषण करना है, उसे लगने वाली सारी जरूरत पूरा करना है, काम से, साड़ी से, कपड़े से लेके, खाने से लेके लगने वाली सारी जरूरत वो पुरुष को उसे पूरा करना है। आणि तिचं पालन पोषण करायचं आहे, तिला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं त्याने काय करायचं आहे, तिला द्यायचं आहे। फिर वापस 33 में वो वापस कहता है मैं तुमसे हर एक से कहता हूँ अपनी पत्नी से अपने समान प्रेम रखे। आणि म्हणून 33 वचनामध्ये म्हणतो की मी तुमच्या प्रत्येकाला सांगतो की जसं तू स्वतःवरती प्रेम ठेवतो तसं पत्नीवरती सुद्धा ठेव। पत्नी को क्या बोला गया? आणि पत्नीला काय सांगण्यात आलेलं आहे? माने आणि बहीण म्हणावं आगे बढ़े। आणि आदित्यमध्ये प्रेम राहावं। किसको करने को कहा? आणि प्रेम कोणाला करायला सांगितलेलं आहे? आणि पुरुषाला। इसलिए पति पत्नी के लाइफ में अगर पुरुष प्यार करेगा तो ऑटोमेटिकली स्त्री से भी प्यार मिलेगा। आणि जर पुरुष नवरा बायकोच्या जीवनामध्ये जर काय करेल, पुरुष जर त्याला प्रेम करेल तर स्त्रियांकडून सुद्धा त्यांना प्रेम मिळेल। कलीसिया ने पहला प्यार किया या यीशु मसीह ने प्यार किया? आणि मंडळीने पहिले प्रेम केलं की येशू ख्रिस्ताने पहिलं प्रेम केलं यीशु ने। आणि येशूने पहला प्यार किया आणि येशूने पहिलं प्रेम बाद में केलं कलीसिया आज उसे प्यार कर रही है। आणि नंतर मंडळी आज त्याला प्रेम करत आज आहे। कलीसिया कितनी बार पाप में गिरती है उठती है, बहुत सारी बात, लेकिन फिर भी यीशु उसे नफरत नहीं करता, हर्ट नहीं करता, उसे बुरा व्यवहार नहीं करता, उसके साथ कठोर रीति से नहीं व्यवहार करता। वैसे ही आप सभी को भी अपने पत्नी से वैसे ही व्यवहार करना है। आणि आज मंडळी किती पाप करते, ती पडते आणि पुन्हा उठते आणि तरी सुद्धा येशू काय करतो? तिला वैर करत नाही, तिच्यावरती प्रेम करतो। त्यासाठी पत्नी सुद्धा काय करायचं आहे? आपल्या पत्नीवरती प्रेम करायचं आहे। एक टीम बोलकर, जैसे टीम वर्क, जैसे मिलकर यूनिटी में जैसे काम करते हैं वैसे पति पत्नी ने मिलकर टीम बनकर, अभी अगर सोचो एक टीम, दो टीम, तीसरा टीम, हम लोग जब
गेम्स रखते हैं तो टीम बनाते हैं ना, आणि जेव्हा आपण गेम्स ठेवतो तेव्हा आपण टीम ठेवतो. तो अगर मन के विरुद्ध खड़े होने वाले दोनों बहनें रहेगी या लोग जिनका मन एक दूसरे से जुड़ा नहीं, लेकिन टीम को जिताने के लिए वो लोग क्या करते हैं, मिलकर काम करते हैं. आणि टीमला जिंकवण्यासाठी ती लोक काय करतात, मिळून काम करतात. ऐसा करते हैं उस समय बोलते नहीं आपला ग्रुप जिंकला पाहिजे, और उस समय कहते कि हमारा ग्रुप जीतना चाहिए. वैसे ही प्रियो पति पत्नी ने भी मिलकर टीम बनकर एक यूनिटी में काम करना है. आणि त्यासाठी प्रियाने पती पत्नी मिळून आणि एक टीम बनवून एकतेमध्ये काम करायचं आहे. समुपदेशन 4 के 9 में आप पढ़ सकते हैं कि अगर आप मिलकर काम करोगे तो आपको कोई भी अलग नहीं करेगा, आपको तोड़ेगा नहीं, आपको कोई अलग नहीं करेगा, आपको कोई एक दूसरे से दूर नहीं करेगा. आणि म्हणून उपदेश करते 4:9 मध्ये तुम्ही वाचू शकता, जर तुम्ही मिळून काम करता तुम्हाला कोणी वेगळं करू शकणार नाही. एक पर लोड नहीं, जैसे अभी सब घर का पुरुष बाहर का भी काम कर रहा है, घर में आके खाना भी बना रहा है, कपड़े भी धो रहा है, बर्तन भी घस रहा है, ऐसा नहीं होगा. तो घर में अगर स्त्री कर रही है तो बाहर का काम पुरुष संभाल रहा है. लेकिन अगर सोचो दोनों बाहर काम पे जाते हैं तो दोनों ने घर का काम बराबर से एक दूसरे को सपोर्ट करते हैं. आणि जर जर ते लोक बाहेर कामासाठी जातात त्यांनी काय करायचं आहे, घरातल्या कामासाठी एकमेकांना सहकार्य करायचं आहे. तो ये बहुत जरूरी है आणि हे फार गरजेचं आहे. दूसरा, अपनी पत्नी कितनी भी गलती करे तो भी उसके साथ सॉफ्ट कॉर्नर रखना है, उसके साथ सॉफ्टली रहना है, हार्ड एकदम नहीं रहना है. क्योंकि क्या होता है मालूम, आपकी प्रार्थनाओं में व्यत्यय आ सकता है. और अगर आपकी पत्नी आपसे नाराज है आणि जर तुमची बायको तुमच्याशी रागवलेली आहे, दुखी है, आणि जर दुखी आहे, तो प्रभु को खुश नहीं होता, प्रभु से नाराज होता है. आणि मग प्रभू त्याच्याद्वारे खुश होत नाही, प्रभू सुद्धा रागवलेला असतो. आप जितना अपनी पत्नी को अच्छी रखोगे उतना आपका प्रभु आपसे बहुत खुश. आणि जेवढं तुम्ही तुमच्या पत्नीला चांगलं ठेवलं तेवढं तुमचा प्रभू आपको ब्लेसिंग चाहिए ना तो आप अपनी वाइफ को खुश रखो. आणि जर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे तुम्ही तुमच्या पत्नीला खुश ठेवा. आपकी पत्नी जितनी आनंदित, आपका लाइफ उतना ऊंचे पे. आणि तुमची जी बायको आहे जेवढी आनंदित तुमचं जे जीवन आहे तेवढं उंच असेल. क्योंकि ये रिश्ता ही ऐसा है आणि हे नातंच असं आहे. इसीलिए आपको उसके साथ एक निर्बल पात्र जानकर, बाइबल में सब पतरस के अध्ययन में लिखा है, निकालेंगे उस वचन को तब आपको समझेगा. पतरस की पत्री निकालेंगे आणि पेत्रचं पत्र काढूया. पतरस पेत्र पहिला पतरस पहिला पेत्र अध्याय 3 और उसका 7 वचन से. आणि त्याचं 7 वचनापासून. पहिला पतरस पहिला पेत्र अध्याय 3 और उसका 7 वचन. आणि त्याचं 7. पतीनो, तसेच तुम्ही आपल्या स्त्रीबरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुरक्षिततेने सहवास ठेवा. क्या लिखा है? वो बहुत नाजुक है. जल्दी तुम सकती, आपका कड़क रीति से बोलना, आपका गलत रीति से व्यवहार करना, शायद आपका दारू पीना, शायद आपका व्यसन करना, शायद आप जो स्त्री को पसंद नहीं है वो करने से. अगर आपकी बीवी बोलती है आज मित्रों में मत जाओ और आपको मित्रों में बैठने की आदत होगी तो आपका जाना उससे वो टूट सकती. आणि मग तुमच्या जाणीमुळे ती तुटू शकते. ऐसा मत सोचो कि मैं लेडीज को बोल के मैं लेडीज की बाजू दे रही हूँ, लेकिन जो बिब्लिकली मैं सिखा रही हूँ. आणि बायबलनुसार शिकवत आहे. अक्सर जब ऐसा कुछ वचन आता है तो लोगों पुरुषों को अक्सर ऐसा लगता है, अरे यार दीदी बाई आहे ना, बाईचीच बाजू घेणार. नाही, मी इंटरव्ह्यू असल्यानंतर देवाचा दास आहे जे बायबलमधून मी तुम्हाला वचन काढलं, तुम्हाला वचन काढायला सांगितलं. वचनात कसं लिहिलेलं आहे. मैं मेरे मन का कुछ भी नहीं बता रही थी, लेडीज को आप दे रहे जो आप ऐसा करने से आपको ब्लेसिंग है. आणि तुम्ही असं केल्यामुळे तुम्हाला आशीर्वाद आहे. वो निर्बल पात्र है, नाजूक पात्र आहे म्हणून सुरक्षिततेने सहवास ठेवा. सुज्ञता से, बुद्धि से उसके साथ मिलकर रहो, उसको जो बोलती है वैसा करो. क्योंकि अब्राहम जब सारा ने अब्राहम को कहा कि तेरी इस दासी को निकाल दे, इस पुत्र को भी निकाल दे, मेरे बेटे के साथ मेरे कबीले में इसका कोई हक नहीं, तब अब्राहम को बहुत बुरा लगा था, बहुत बुरा. इसलिए अब्राहम ने सुना नहीं सारा उसकी पत्नी है, पत्नी का सुनना चाहिए. आणि सारा ही त्याची बायको आहे आणि त्याने त्याच्या पत्नीचं ऐकलं पाहिजे. उसने सुना नहीं आणि त्याने ते ऐकलं. परमेश्वर ने अब्राहम को कहा, मैंने सारा के द्वारा
बात ये तेरी पत्नी का सुनना। आणि देवाने अब्राहमाला सांगितलं की मी सारी भावनी बोलत आहे तू तुझ्या पत्नीचं इसलिए ऐक. प्रियो हमेशा याद रखो अपनी पत्नी, अगर आप अपनी लाइफ पार्टनर तक सुनोगे नहीं ना, तो आपके साथ सहवास नहीं करेगी, आपके साथ नजदीक नहीं आएगी, आपके साथ बैठेगी नाही. आणि जर तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरचं जर ऐकणार नाही तर ते तुमच्यासोबत सहवास करणार नाही, तुमच्या जवळ येणार शायद नाही. आपको ऐसा लगेगा काय आहे हिला काय बुद्धी नाही, हिला काय अक्कल नाही, हिला काय कळते, आम्ही खुश आहे आम्हाला आहे. लेकिन फिर भी आप उसे खुश करने के लिए आपको उसको करना है. आणि तरी सुद्धा तुम्हाला तिला खुश करण्यासाठी तुम्हाला करायचं आहे. मालूम तो सहवास रहने के लिए, वो आपसे जुड़े रहने के लिए, आपके संग रहने के लिए आप उसके साथ वैसा व्यवहार करो, उसके साथ रहो. आणि सहवास असण्यासाठी आणि तिने तुमच्याशी जोडून राहण्यासाठी तुम्ही तिच्याशी तशी वागणूक करा. पुढे तुम्ही उभयता जीवन रूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. हाँ, प्रभु के सामने उद्धार पाने के लिए आपको जैसे चुना वैसे उसको भी चुना है. आणि जसं कारण प्राप्त करण्यासाठी देवाने तुम्हाला निवडलेलं आहे तसं तिला सुद्धा निवडलेलं आहे. म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. हाँ, इसलिए क्या करो, उसको रिस्पेक्ट दो, अपनी वाइफ को रिस्पेक्ट दो. आणि तुमची जी पत्नी आहे ती तुम्ही तिला आदर द्या. ये बहुत जरूरी है, उसको रिस्पेक्ट देना, रिस्पेक्ट में बात करना. ए जाड़े, ए मोटे, ए काले, ए डुकरे, ऐसे बहुत से लोग ऐसे बोलते हैं अपनी बीवी लोग को, या फिर नाम करते अलग अलग रीति से. ऐसा नहीं करे. 4 आदमी के बीच में ए गलत अक्लच नहीं, ऐसा करके 4 आदमी के बीच में नहीं बोले, क्योंकि वो इंसल्ट होता है. तो अपनी पत्नी को इंसल्ट करे ऐसे नहीं करो. आणि तुमच्या पत्नीचा अपमान व्हावा अशा रीतीने तुम्ही करू नका. 4च पुरुष आहेत, यांचे लहान मुलं आहेत. रविवारी यायला पाहिजे होतं ना बेटा, रविवारी जास्त पुरुष असतात. ठीक आहे, पण जेवढं तुमच्या नशिबी देवाची इच्छा आहे तुम्ही ऐका. म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. हाँ, अगर आप अपने पत्नी को रिस्पेक्ट देते हो तो आपकी प्रार्थना में व्यत्यय नहीं आएगा, रुकावटें नहीं आएगी. आपकी प्रार्थना रुकेगी नहीं, परमेश्वर के सामने जाने के लिए रुकावटें नहीं आएगी. अगर आपकी पत्नी दुखी है प्रार्थना ऊपर नहीं पहुँचेगी. आणि जर तुमची पत्नी जर दुःखी आहे तर तुमची प्रार्थना अगर वो करत जाणार रोती है, नाही. उसके आंसू निकलते हैं तो इसका मतलब है प्रार्थना ऊपर नहीं जाएगी आपकी. आणि जर ती रडते किंवा तिच्या डोळ्यातून अश्रू निघतात तर तुमची जी प्रार्थना आहे ती वरती जाणार नाही. और एक वचन पढ़े, कुलुस्सी की पत्री कलसीकरणस पत्र 3 अध्याय, अध्याय 3 कोलोसियन्स कलसी 3 अध्याय 3 19 त्याचं 19. पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हे पतियों, अपने अपने पत्नी से प्रेम रखो, तिच्याशी निष्ठुरतेने वागू उससे नका. कठोरता से व्यवहार मत करो. यीशु कलीसिया से कठोरता से व्यवहार करता है, आणि येशू मंडळीशी कठोरतेने व्यवहार करतो क्रूर रीति से, आणि क्रूर रीतीने बुरी रीति से मारता है, आणि वाईट रीतीने किंवा तिला मारतो ताना देता है. आणि तारणा करतो तुमने मारता है आणि टोमणे मारतो. नहीं ना. नहीं ना. वैसे ही आप सभी लोग अपनी पत्नी से वैसे ही प्रेम करना है, उसके साथ कठोर नहीं रहना है. आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीवरती प्रेम करायचं आणि तिच्याशी कठोर रीतीने अपनी वागायचं. पत्नी का नुकसान न हो, परंतु उसका रक्षण करे, उसको प्रोटेक्शन करे, उसका देखभाल करे, ये आपका ड्यूटी है. आणि तुमच्या पत्नीचं नुकसान होऊ नये आणि तुम्ही तिचं संरक्षण करावे हे तुमचं कर्तव्य आहे. और उसी रीति से आपका फिजिकल रिलेशन भी हमेशा उसके साथ बने रहे, वो भी प्यार से एकदम. जैसे बाइबल में लिखा है, संसार के लोग अपनी पत्नी को जैसे भोगते हैं वासना से, वैसे नहीं करें. आणि तुमचं उस वचन को निकालेंगे. पहिला थेसलोनिका उसका 14 अध्याय 3 अध्याय 4 उसका 3 से. त्याचं 3%. फर्स्ट थेसलोनिका पहिलं थेसलोनी चैप्टर 4 अध्याय 4 और उसका 3 से. त्याचं 3%. कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. आप व्यभिचार से बचे रहो. इसीलिए परमेश्वर ने पति पत्नी को जोड़ा है. उनके जो रिलेशन है, फिजिकल रिलेशन, लैंगिक रिलेशन, उसको परमेश्वर ने ब्लेसिंग दिया है, आशीषित किया है. इसीलिए व्यभिचार नहीं होगा, किसी पराये पुरुष से, पराये स्त्री से व्यभिचार नहीं होगा. इसीलिए ये रिश्ता बनाया है. फिर देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने नव्हे तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा
ते समजून घ्यावे. कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून क्या लिखा है यहाँ पर? तुम में से हर एक जन पवित्रता से आदर के साथ अपनी पत्नी को प्राप्त करे. आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने पवित्रतेने आणि आदराने स्वतःच्या पत्नीला प्राप्त करावे. कैसे? पवित्रता से आणि पवित्रतेने आदर के साथ. आणि आदरासोबत ये जो पोर्नोग्राफी है, आणि हे जे पोर्नोग्राफी आहे जिसे हम अश्लील वीडियोस बोलते हैं, आणि ज्याला आपण अश्लील व्हिडिओ म्हणतो, कभी जिंदगी में मत देखना. आणि कधी तुम्ही आयुष्यामध्ये पाहू नका. याद रखो, इससे आपको तकलीफ भी होगा, परमेश्वर का क्रोध भी आएगा, और मेन आपके मन पर हमेशा वही चित्र हमेशा दिखाई देता होगा और वो अटैक करते हैं. और धीरे धीरे आपको दुष्ट आत्मा है ना, स्वप्न में वो व्यभिचार आपके बॉडी के साथ, आपके मन के साथ करते हैं. इसलिए कभी भी जिंदगी में कभी भी किसी को कोई अश्लील वीडियो नहीं देखना. अगर देखा होगा प्रभु से माफी मांगना, कन्फेशन करना. मैं आपको अपने चर्च के एक भाई की गवाही बता दूँ. एक भाई ने जवानी के दिनों में अश्लील वीडियो, तभी उस समय पोर्नोग्राफी नहीं बोलते थे, यूट्यूब बोलते थे उस समय पर, उनके काल पे. उन्होंने वो वीडियो देखा था आणि त्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला मित्रों के साथ बैठकर, आणि मित्रांसोबत बसून एक ही देखा था. आणि एकच पाहिलेला. लेकिन वो उनको इतना टॉर्चर करने लगा. आणि तो व्यक्तीला एवढा सतावू लागला. आखिर में उनकी फैमिली में उनकी शादी लगा दी. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या कुटुंबाने काय केलं, त्यांचं लग्न लावलं. शादी होने के बाद थोड़े साल तो अच्छा रहा. आणि लग्न झाल्यानंतर तो थोड्या वर्षापर्यंत चांगला राहिला. दुष्ट उनको रात को स्वप्न में टॉर्चर करता था. आणि दुष्ट त्याला रात्री स्वप्नामध्ये टॉर्चर करायचा. वो आकर उनके साथ संभोग करता था, आणि त्यांच्यासोबत येऊन संभोग करायचा. टॉर्चर करता था. आणि त्यांना तो सतवायचा. धीरे धीरे फिर वो यीशु में आ गए. आणि नंतर ते यीशुमध्ये यीशु में आले. आने के बाद भी जब वो प्रार्थना में बैठते थे, याद बंद करेंगे, काम के समय में हमेशा कोई अश्लील वीडियो उनकी आंखों के सामने आता था. आणि यीशुमध्ये आल्यानंतर जेव्हा ते प्रार्थनेला बसायचे किंवा कामामध्ये असायचे, ते अश्लील व्हिडिओ त्यांच्या डोळ्यासमोर यायचे. वो टॉर्चर करने लगा, आणि तो सतवू लागला त्यांना. बहुत सताने लगा. आणि खूप सतवू लागला. और फिर रात को भी, दिन में भी उन्हें सब बहुत वो बुरी रीति से उनके साथ, वो जो उन्होंने मुझे बताया था कि वो जो कर रहा था व्यवहार बुरी रीति से उनको कर रहा था. आणि जे काही वागणूक होत होती ती वाईट रीतीने होत होती. आखिर में उन्होंने अकेले में आए, कन्फेशन किया मुझसे, ऐसा ऐसा क्यों होता है दीदी, आप प्रार्थना करने के बाद भी ये नहीं चला. फिर मैंने उनको बोला, आपने अश्लील वीडियो देखे थे क्या? आणि नंतर मी त्यांना सांगितलं, तुम्ही अश्लील व्हिडिओ पाहिले होते का? तो मैंने जवानी में देखा था. आणि मी तारुण्यामध्ये पाहिलेलं होतं. इसलिए अभी वो झाड़ बन गए. आणि म्हणून आता ते झाड झालेलं आहे. अभी वो झाड़ बन गए, इसलिए वो बड़ी काम तेजी से काम फल दे रहा है. आणि आता ते झाड झालेलं आहे. फल आ रहे, आपको आप सो नहीं पा रहे. आणि म्हणून तुम्ही झोपू शकत नाही. माफी मांगने पर आणि माफी मागितल्यानंतर बंधन को तोड़ा आणि ते बंधन जेव्हा तोडले और यीशु के नाम से बोला, प्रभु जो रूट है, जो जवानी के दिनों में जो जड़, जो पाप का वो रूट को यीशु के नाम से उखाड़ देती हूँ. तब से वो रात को अच्छी रीति से सो रहे हैं, उनको टॉर्चर नहीं, उनको तकलीफ. आणि तारुण्याच्या दिवसामध्ये जे पापाचं जे मूळ आहे त्याला मी उघडून टाकते आणि तेव्हापासून ते रात्री चांगले झोपतात. कभी भी अश्लील वीडियो नहीं देखा. आणि मग कधी अश्लील व्हिडिओ पाहू नका. चाह भी नहीं रखा. आणि पाहण्याची कधी इच्छा सुद्धा घेऊ नका. सारे अश्लील वीडियोस में स्त्री को पूरा डाउन, एकदम वासना से, एकदम बुरी रीति से, उसको एकदम तुच्छ रीति से किया गया है. आणि सर्व अश्लील व्हिडिओमध्ये स्त्रीला एकदम खाली केलेलं आहे. बाइबल के अनुसार आणि बायबलनुसार पुरुष और स्त्री, पुरुष आणि ये स्त्री दोनों भी पवित्र है. आणि हे दोघं सुद्धा पवित्र आहे. लेकिन पोर्नोग्राफी में, अश्लील वीडियो में स्त्री को डाउन करके एकदम तुच्छ, एकदम भोगने की, एकदम तुच्छ देखने वाली ऐसी वस्तु बनाकर, इसलिए यहाँ लिखा है कि अन्य जातियों के समान, क्योंकि शैतान ने क्या किया है, स्त्री परमेश्वर की बड़ी प्रिय है, इसीलिए शैतान स्त्री से नफरत करता है. आणि स्त्री ही देवाची प्रिय आहे म्हणून शैतान तिच्याशी वैर ठेवतो. इसका मतलब ऐसा नहीं कि आप पुरुष लोग प्रिय नहीं, आप लोग भी प्रिय हो. आणि तुम्ही सुद्धा प्रिय आहात. इसीलिए तो स्त्री का इस्तेमाल किया ना आपको पाप में गिराने के लिए. आणि म्हणून स्त्रीचा वापर करण्यात आला तुम्हाला पापामध्ये पाडण्यासाठी. तो स्त्री आपके लिए बनाई गई, वो आपकी है. जैसे आप कह सकते हो कि ये मेरी है. आणि स्त्री ही तुमच्यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि तुम्ही म्हणू शकता की ही माझी आहे. समुपदेशक 9:9 पढ़ो. आणि उपदेशक अध्याय 9:9 वाचा. समुपदेशक उपदेशक 9:9. उपदेशक अध्याय 9:9. आप जितना जान अपने बच्चों पर डालते हो ना, आणि जेवढं जे तुम्ही स्वतःच्या मुलांवरती टाकता वो भी शादी होने के बाद फिर अपना अपना लाइफ जिएंगे. आपके पास रहेगा कौन? आणि तुमच्याजवळ राहणार कोण? वहाँ भी है. आणि तिथे दिलेलं आहे. ईश्वर का वचन कहता है 9:9. आणि देवाचं वचन म्हणतं 9:9. समुपदेशक उपदेशक जरा बेटा से बात.
तेरे लिए जो दिन ठहराए, तेरे दिन कितने ठहराए, कितना आयु है आपको मालूम है? 70, 80, 90 जितना भी आयु उतना आयु अपनी प्यारी पत्नी के संग बिताना। अपनी प्यारी पत्नी के साथ बिता। क्यों? क्योंकि तेरे जीवन और तेरे परिश्रम में जो तू सूर्य के नीचे करता है, तेरा यही भाग है। तेरा बोलने के लिए मेरा है, मेरी है, मेरा है बोलने के लिए कौन है? वाइफ। आणि माझं बोलण्यासाठी कोण आहे? पत्नी। लड़की को बड़ा करो, वो चली जाएगी, पति की हो जाएगी। आणि मुलीला मोठं करा, ती निघून जाईल, पती बेटियों को बड़ा करो, आणि मुलांना मोठे बीवी आ गई, आणि बायको आली, वो बीवी के साथ लाइफ जिएगा। आणि ते सुद्धा पतीसोबत जीवन व्यतीत करतील। आणि मग तुम्ही आपके साथ कौन? आणि तुमच्यासोबत कोण? आपकी बीवी। आणि तुमची पत्नी। समझ में आया? इसलिए अगर आप उसको दुखाओगे तो वो आपको साथ कैसे देगी? आणि जर तुम्ही तिला दुखवाल तर ते तुमचा साथ कसा देईल? इसलिए वहाँ क्या लिखा है? तुम्हारा निज भाग बोलने के लिए वो आपकी वाइफ ही है। आणि म्हणून तुमचा वाटा बोलण्यासाठी तुमची पत्नी आहे। ऐसे पवित्रता से और आदर के साथ पत्नी को प्राप्त करें। आणि म्हणून पवित्रतेने आणि आदरयुक्त तुम्ही स्वतःच्या पत्नीला प्राप्त करा। जैसे संसार में शैतान ने अन्य जातियों को अभिलाषा, उनको गंदी रीति से संभोग कराता है, गंदी रीति से, वैसे उसे प्राप्त नहीं करें। आणि जसं जगामध्ये स्त्रीला वाईट रीतीने संभोग करायला तर तसंच रीतीने तुम्ही तिला प्राप्त करू नये। प्रेम से आणि प्रेमाने करा। प्रेम से उसे प्राप्त करें। आणि प्रेमाद्वारे तुम्ही तिला प्राप्त करा। आप वापस हमारे वचन में जाएंगे, पहला यूहन्ना की पत्री, पहिला यूहन्ना। तो आपको समझ में आए परमेश्वर की इच्छा है कि हर पुरुष, पहला गुण, हम हर एक जन परमेश्वर से प्यार करें। आणि आपण प्रत्येकाने देवाला प्रेम करावं। हर एक व्यक्ति अपने कुटुंब को प्यार करे। आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कुटुंबाला प्रेम करावं। भाइयों से प्यार करे। आणि आपल्या भावाला प्रेम करावं। आपका ब्लड रिलेशन है, आप चर्च के लोग हैं, आणि जिससे प्यार करे। जे तुमचं रक्ताचं नातं आहे आणि जे चर्चमध्ये आहे त्याच्याशी प्यार करें। अपने जो मित्र है, जो अच्छे मित्र है, ऐसे बुरे नहीं, आपको पाप में गिराने वाले नहीं, अच्छे मित्र जो आपको अच्छा एडवाइस देते हैं, सुख दुख में आपको खड़े रहते हैं, उनको प्यार करें। आणि तुमचे जे मित्र आहेत जे तुम्हाला चांगले सल्ला देतात त्यांना प्रेम करावं। और हर एक पुरुष अपनी पत्नी से प्यार करे। आणि प्रत्येक पुरुषाने स्वतःच्या पत्नीला प्रेम करावं। अच्छी रीति से प्यार करें। आणि चांगल्या रीतीने प्रेम करावं। ये प्रभु की इच्छा है प्रिय। आणि ही देवाची इच्छा आहे। प्रिय, प्रभु चाहता है कि आप जो भी प्यार करते हो परमेश्वर को, अपने कुटुंब को, अपने भाई बहनों को, मित्रों को, पत्नी को, वो किसी पर जबान से, सिर्फ वचन से नहीं, परंतु काम और सत्य से करे। ढोंगी नहीं, परंतु सत्य से प्रेम करे और काम करना। जो वो चाहते हैं वैसा करता। आणि म्हणून देवाची इच्छा काय आहे की तुम्ही ज्या पण व्यक्तीला प्रेम करता ते तुम्ही सत्यतेने करावं। आणि काय करावं? ढोंगाने करू नये, परंतु थोडं सत्यतेने त्याला प्रेम करावं। कैसे प्रेम करें? काम से। जो उनको अच्छा लगता है वो काम कर, जैसे परमेश्वर को जो अच्छा लगता है वो काम करके आप दिखाओ और फिर बोलो। मैं आपको बताती हूँ, हम प्रभु को बोलेंगे ना, प्रभु बोलेंगे, प्रभु ने तुला खूब प्रेम करो, और प्रभु ने तुझसे बहुत प्यार करता हूँ, प्रेम करो और बहुत प्यार करता हूँ। प्रभू म्हणे, अच्छा मग तू आता अजून एवढी का चिडते? अजून शिवे देते, अशी करते, एवढं प्रेम करते, मग शिव्या का नाही सोडत? और तो इतना प्यार करके तो गाली देना क्यों नहीं छोड़ती? रागवत का नाही सोडत? और तो गुस्सा करना क्यों नहीं छोड़ देती? अगर तुम्हाला प्रेम करते ना, और अगर तुम मुझसे प्यार करते हैं मग माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं पाहिजे ना। और तुम्हें मेरे लिए सैक्रिफाइस करना मी है कसं तुझ्यासाठी सॅक्रिफाईस झालो, बलिदान झालो, और मैं तेरे लिए जैसा सैक्रिफाइस हुआ तू माझ्यासाठी एवढं बलिदान नाही देऊ शकत का? और उस रीति से तुम मेरे लिए बलिदान नहीं दे सकती क्या? बरोबर ना? देवाने पेत्राला विचारलं, तुम्हाला प्रेम करतो? और सगळ्यांपेक्षा परमेश्वर ने पौलुस से पूछा कि तुम सब लोगों से तुम मुझसे ज्यादा प्यार करता है। आपण खरंच देवाला प्रेम करतो तर काय केलं पाहिजे? ज्या गोष्टी देवाला आवडत नाही ते सोडलं पाहिजे। और अगर हम सच में परमेश्वर से प्यार करते हैं तो हमें क्या करना चाहिए? जो बातें परमेश्वर को अच्छी नहीं लगती उन बातों को छोड़ना ज्या चाहिए। गोष्टी आपल्या बायकोला आवडत नाही त्या गोष्टी करायच्या नाही। और जो बातें हमारी पत्नी को अच्छी नहीं लगती उन बातों को नहीं करना है। आपण कामाच्या द्वारे, तुमच्या कृतीच्या द्वारे, तुमच्या वागणुकीच्या द्वारे तुमचं प्रेम दाखवा और आपके काम के द्वारा और आपके बर्ताव के द्वारा आपके प्यार को प्रकट आणि करो। सत्य दाखवा, ढोंगीपणा नाही। और सत्य दिखाओ और जो कपटी बनाए वो नहीं। देव तुम्हाला आशीर्वाद देतो। और प्रभु आपको आशीषित करे। आमेन। आपण प्रार्थना करूया। हम प्रार्थना करेंगे, आपण उभे राहू। हम खड़े रहेंगे। आपण देवाला म्हणू, प्रभू आजपासून जिभेच्या द्वारे नाही,
हम सिर्फ जबान से नहीं, सिर्फ वचन से नहीं, परंतु हमारे कार्यों से हम प्रेम दिखाएंगे। आणि फक्त जिभेद्वारे नाही किंवा शब्दाद्वारे नाही, परंतु कार्याद्वारे सुद्धा प्रेम दाखवा. सत्य से प्रेम करेंगे, आणि सत्याने प्रेम करू. झूठा प्रेम नहीं, खोटं प्रेम नाही, ढोंगी प्रेम नहीं, ढोंगी प्रेम नाही, फसाने वाला प्रेम नहीं, आणि फसवणुकीवाला प्रेम नाही, सत्य वाला प्रेम। आणि सत्य प्रेम. प्रभु हम यीशु के नाम से येशूच्या नावामध्ये सत्य से प्रेम करेंगे। आणि सत्याने प्रेम करू. फोटो से भी ज्यादा हमारे काम से आपको प्रेम दिखाई देगा। आणि उन्हाद्वारे जास्त आमच्या कामाद्वारे तुला प्रेम दिसेल. हमारे कुटुंब को, आणि आमच्या हमारे कुटुंबाला, भाई बहनों को, आणि आमच्या भाऊ बहिणींना, हमारे मित्र को, आमच्या मित्रांना, हमारे कार्यों से प्रेम दिखाई देगा। आणि आमच्या कार्याद्वारे प्रेम दिसेल. और अब सब आप जितने पुरुष हो बोलो, प्रभु मैं पूरे मन से, पूरे दिल से मैं मेरी पत्नी से प्रेम करूँगा। आणि तुम्ही जेवढे पुरुष आहेत मनाने, पूर्ण मनाने आणि पूर्ण हृदयाने मी माझ्या पतीला प्रेम करत काम आहे. से दिखाऊंगा कि मैं प्रेम करता हूँ। आणि मी कामाद्वारे वाक्याने दाखवेल की मी प्रेम करतो. पत्नी को, मेरी पत्नी को मैं दुखाऊंगा नहीं, आणि मी माझ्या पतीला दुखावणार उसे नाही. कठोर रीति से नहीं रहूंगा, त्याच्याशी कठोर रीतीने राहणार उसे नाही. निर्बल पात्र जानकर उसके साथ जुड़े रहने का प्रयत्न करूंगा, उससे जुड़ा रहूंगा, आणि ते निर्बल पात्र आहे म्हणून जाणून मी त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करेन. उसे अपने से दूर नहीं करूंगा, आणि तिला मी स्वतःपासून वेगळं करणार नाही. उसकी रक्षा करूंगा, आणि तिची रक्षा करेन संभाले रखूंगा, आणि सांभाळून ठेवेन. क्योंकि वही एक है जो मेरा, मैं जिसे बोल सकता हूँ। कारण तीच एक आहे जिला स्वतःच मी माझा म्हणू शकतो. प्रभु आणि म्हणून मेरे प्रभू, फैमिली लाइफ को माझ्या कौटुंबिक जीवनाला आशीषित कर। आशीर्वादित करेन. प्रभु मेरे अंदर, प्रभू माझ्या मेरी आत्म्यात, पत्नी के लिए माझ्या पत्नीसाठी प्रेम, प्रेम बहुत प्यार, आणि खूप प्रेम मेरी प्रार्थना। आणि म्हणजे प्रार्थना हमें बलिदान करना आणि बलिदान करणं के लिए मैं खड़ा रहूं, आणि आगे रहूं, पुढे राहावं ये मेरी प्रार्थना है। ही माझी प्रार्थना आहे. यीशु के नाम से। येशूच्या नावाने. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते आए हुए तेरे सभी बच्चों को तू आशीषित करना, जो ये प्रेम करे तो सिर्फ फोटो से नहीं, परंतु काम से और सत्य के द्वारा प्रेम करने के लिए इन्हें तू सहायता करना। इन सब की सुधि लेना, इन सब की रक्षा करना, अनुग्रह के पंखों में सदा सुरक्षित रखना, धन मान सम्मान से जगह से दूर रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथ को पूरा करना। और प्रभु पूरे मन से, पूरे शक्ति से, पूरे प्राण से, पूरी बुद्धि से प्रभु तुझे प्यार करने के लिए, अपने कुटुंब को प्यार करने के लिए, अपने भाई बहनों को प्यार करने के लिए, कलीसिया को प्यार करने के लिए, अपने फ्रेंड्स को प्यार करने के लिए और अपने पुरुषों को अपनी पत्नी से प्यार करने के लिए तो मदद करना। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। इन सब की सुधि लेना, इन सब की रक्षा करना प्रभु, दया रखना प्रभु। जितने पति पत्नी है प्रभु, पवित्र पिता इनके फैमिली लाइफ में प्रेम देना प्रभु, हमेशा जुड़े रखना प्रभु, कुटुंब टूटने नहीं देना, घर का पुरुष सीधा अच्छा रहने के लिए सहायता करना प्रभु। पवित्र पिता अपनी पत्नी से अच्छा व्यवहार करने के लिए सहायता करना प्रभु। पत्नी को जो बातें अच्छी नहीं लगती वो न करने के लिए सहायता करना, पत्नी को खुश रखने के लिए, पत्नी को आनंदित रखने के लिए प्रभु, वो जो काम कर सकते हैं वो करने के लिए तो उनको मदद करना, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना प्रभु। पवित्र पिता जैसे तू तेरी कलीसिया से प्यार करता है वैसे ये भी अपनी पत्नी से प्यार करने के लिए तू सहायता करना, इन सब की सुधि लेना, इन सब की रक्षा करना, धन मान सम्मान से जगह से दूर रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। शबा दिन की सारी आशीषित देना प्रभु, जितने बच्चे आए उन्हें आशीषित करना, आंखों की बुद्धि के समान संभालना, जैसे बड़े होने पवित्र आत्मा में बढ़ने के लिए सहायता करना प्रभु। बलवा करने वाली और विरोधी की स्पिरिट में बढ़ने नहीं देना प्रभु। गंदे वासना वाले लोगों से दूर रखना, तेरा छेदा हुआ हाथ इन पर रखना, इन सारे जवानों को आपके हाथों में देना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, रक्षा करना, ये वचन स्मरण रखने के लिए तो मदद करना प्रभु। गंदे अश्लील बातों से ये दूर रहने के लिए मदद करना, इनकी सुधि लेना प्रभु, रक्षा करना। आगे का पूरा समय आपके हाथों में, सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा दोनों में आपको देती हूँ। आपका दास होने के नाते इन्हें आशीषित करो प्रभु यीशु के नाम से, आमीन। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता, प्रभु यीशु मसीह के आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बने रहे और हम सब कहे आमीन।